नाकाल. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार. आई हा अनमोल शब्द आहे. आई या शब्दामध्ये संपूर्ण विश्व सामावलेले आहे. आई ही प्रेम, त्याग व सेवा यांचे खरे प्रतीक आहे. तर आपल्या आयुष्यातील पहिली गुरु म्हणजेच आई. चालायला, बोलायला, संस्कारांनी जगायला आणि चांगला माणूस व्हायला जी शिकवते ती म्हणजे आई. खरंच आई हा शब्द उच्चारताच प्रेम, माया, त्याग आणि निस्वार्थ प्रेम याची आठवण होते. तर मी प्राची दयानंद नाईक, इयत्ता 7. सर्व मान्यवर, आदरणीय शिक्षक वर्ग आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. आज मी माझी आई पहिली गुरु या अत्यंत सुंदर आणि हृदयस्पर्शी विषयावर मी माझे मनोगत व्यक्त करणार आहे. आई माझी गुरु, आई कल्पतरू, सौभाग्याचा सागर आई माझी, प्रीतीचे माहेर, सौभाग्याचे सार, अमृताची धार आई माझी. आई हा शब्द उच्चारताच डोळ्यासमोर येते ती एक ममताळू मूर्ती. जन्मल्यापासून माणसाला अनेक गोष्टी शिकायला मिळतात. जीवन जगायला शिकवणारी आणि योग्य अयोग्य यातील फरक समजावून सांगणारी ती पहिली व्यक्ती म्हणजेच आई. म्हणूनच आईला प्रत्येक व्यक्तीची पहिली गुरु मानले जाते. मूल जन्माला आल्यानंतर ते आपल्या आईचे अनुकरण करते. आई आपल्या बाळाला प्रेम, आपुलकी आणि सुरक्षिततेची जाणीव करून देते. ती बाळाला बोलायला, चालायला आणि इतरांशी कसे वागावे हे लहानपणापासूनच शिकवते. औपचारिक शिक्षण शाळेत सुरू होते, पण जीवनाचे प्राथमिक धडे घरातूनच मिळतात आणि त्याची पहिली शिक्षिका आई असते. एक गुरु ज्याप्रमाणे शिष्याला घडवितो त्याचप्रमाणे एक नाही, तिच्याशिवाय सरळ नाही, ती म्हणजे आई. आई माझी पहिली गुरु, त्यानंतर माझे जीवन सुरू. सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन आणि समोर माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आज मी तुमच्यासमोर आई माझी पहिली गुरु या विषयावर बोलणार आहे. याचा मला आनंद होत आहे. मित्रांनो, या जगात प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात गुरु भेटतात. शाळेत ज्ञान देणारे गुरु असतात, तर आई जीवनातली आई प्रत्येकाच्या आयुष्यातील पहिली गुरु असते. जन्मापासून ती आपल्याला प्रेम, माया, संस्कार आणि चांगले वागायचे धडे देते. आई ही यशाची पहिली गुरु केली. आई म्हणजे खरंच काय असते? जन्मात आई वासराची गाय असते, दुधाची चाय असते, दंड्याची पाय असते. आई असते जन्माची शिदोरी, सरत ही नाही, उरत ही नाही. माझ्या आयुष्याची सुरुवात या 2 शब्दापासून झाली. त्यावेळेस या 2 शब्दांचा अर्थ समजत नव्हता. आता अर्थ काढायला शब्द कमी पडतात. जे शब्द तिने मला शिकवले, तिच्या डोळ्यातून पहिल्यांदा मी या जगाकडे पाहिलं, त्या प्रेमळ नजरेने. आज मी तसेच पाहण्याचा प्रयत्न करतो. तिनं मला प्रेम करायला शिकवलं, जगावर, माणसावर प्रेमाची भाषा शिकवली, जी कुठल्या शाळेत शिकवली जात नाही. आकाशाचा कागद केला, समुद्राची शाही केली, तरी आईची माहिती देऊन पूर्ण होणार नाही. शाळेतून घरी गेलो, तोंडातून निघणारा पहिला शब्द आई. खायला काय आहे ग हे विचारताच आईच्या तोंडातून निघणारा शब्द जा, हातपाय धुणे अगोदर मग देते. तिने खाऊ घातलेले नवनवीन पदार्थ आणि न थकता सर्वांसाठी धडपडणं हे फक्त आईच करू शकते. साने गुरुजींनी श्यामची आई या पुस्तकात आईचे अत्यंत प्रेमळ, त्यागी आणि संस्कारजनक व्यक्तिमत्व उभे केले आहे. ते म्हणतात, आई हा मुलांचा पहिला गुरु असतो. से अब्राहिम लिंकन म्हणतात, आज मी जो काही आई होण्याची आशा बघतो याचे श्रेय माझ्या देवदूतासारख्या आईला आहे. संकटात धैर्य कसे ठरवायचे, अपयश आले तरी पुन्हा प्रयत्न कसा करायचा आणि माणुसकी कसे जपायचे हे आई शिकवते. संत महापुरुष आणि थोर व्यक्तींच्या जीवनात ही आईचे मोठे स्थान आहे. आकाशातील तारे मोजता येतील, पण आईची माया मोजता येणार नाही. लोक म्हणतात, एक माणूस जीवनातून गेल्यावर जीवन तिथे थांबत नाही, पण कुणाला माहीत नाही, 1000 माणसावर सुनीच्या एका आईची कमी कुणी पूर्ण करू शकत नाही. त्या एका आईची कमी कुणी पूर्ण करू शकत नाही. आज त्या एका आईची कमी कुणी पूर्ण करू शकत नाही. शेवटी एवढेच म्हणू इच्छितो की आपण आपल्या आईचा नेहमी आदर केला पाहिजे, तिच्या कष्टाची जाणीव ठेवली पाहिजे. आईचे ऋण कधी फेडता येत नाही, पण तिचा सन्मान करून आणि चांगला माणूस बनून आपण तिचे स्वप्न पूर्ण करू शकतो. माँ से बढ़कर कोई गुरु नहीं, माँ से बढ़कर कोई गुरु नहीं, माँ से बढ़कर कोई ज्ञान नहीं. जिसने माँ का सम्मान किया उससे बड़ा कोई इंसान नहीं, उससे बड़ा कोई इंसान नहीं. शेवटी जाता जाता मला गैरी मानभोकरांच्या ओव्या आठवतात. आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक एकानी मद होय शोककारी.
बाप माते मारी कुणी पुढारी आई भवानी जय शिवाजी. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, संत एकनाथ यांनी आपल्या अभंगातून आणि ओव्यांमधून सत्य, प्रेम आणि मानवतेचा संदेश दिला. मराठी भाषा साहित्य, कला, नाटक, संगीत आणि विज्ञान अशा अनेक क्षेत्रात समृद्ध आहे. कुसुमाग्रज, पु ल देशपांडे, विद्या करंदीकर अशा अनेक महान साहित्यिकांनी मराठी साहित्याला जागतिक उंचावर नेले आहे. मराठी माणूस संकटात कधीही हार मानत नाही. मेहनत, स्वाभिमान आणि प्रामाणिकपणा हे त्याचे खरे दागिने आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात मराठी माणूस आपल्या कर्तृत्वाने महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करत आहे. आजच्या आधुनिक युगात इंग्रजी व इतर भाषांचे महत्त्व नक्कीच आहे, परंतु आपल्या मातृभाषेचा सन्मान करणे ही प्रत्येक मराठी माणसाची जबाबदारी आहे. आपण मराठी बोलू, मराठी वाचू, मराठी साहित्य लिहू आणि आपल्या पुढच्या पिढीलाही मराठी भाषेची गोडी लावू. शेवटी एवढेच म्हणेन, मराठी माझी शान, तिच्यामुळे वाढतो माझा मान. मी मराठी असल्याचा मला अभिमान, हाच माझ्या जीवनाचा स्वाभिमान. धन्यवाद. जन्माला आले. महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. या महाराष्ट्रात अनेक संत जन्माला आले. या महाराष्ट्रात विविध जाती धर्माचे लोक राहतात. या महाराष्ट्रात, या मराठी मातृभूमीत छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले, ज्याने मराठी साम्राज्याचा पताका हिंदुस्थानात पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे राज्यात डौलाने फडकवला. आणि हाच मराठी राजा शिवछत्रपती यांचे नाव जगाच्या इतिहासात आणि विविध देशात आदराने घेतले जाते. म्हणूनच म्हणेन की गर्व आहे मला मी मराठी असल्याचा. मराठी लोकांना नको अमृताचं घट्ट, मराठी लोकांना नको अमृताचं घट्ट. ज्ञानेश्वरांच्या ओवीतलं पुरेटलं एक खोट, ज्ञानेश्वरांच्या ओवीतलं पुरेटलं एक खोट. अशी मराठीची अभिरुची माणसात निर्माण केली. संत तुकारामाची गाथा, संत रामदासांचे दासभोग, संत एकनाथांचे भागवत, या वाङ्मय मराठी ज्ञानगंगा भागवत प्रवाही, शेकडो वर्षांची उणी उपाळे, लोकगीते, पोवाडा, जात्यावरच्या ओवींनी मराठी समृद्ध केली, वैभवशाली केली. पण मित्रांनो, आताच्या युगात मराठी बोलणं म्हणजे कमी शिकलं असं समजलं जातं. आज जगात जास्त इंग्रजीला महत्त्व दिले जाते. मला मान्य आहे, इंग्रजी वाचता आलं पाहिजे, इंग्रजी बोलता आलं पाहिजे, कारण आपणास कॅल्क्युलेटर, मोबाईल, इंटरनेट, टायपिंग, कॉम्प्युटर, बँकेचे व्यवहार करण्यासाठी इंग्रजी येणे अत्यावश्यक आहे व ते आपणास येणे गरजेचे आहे व त्याला काही पर्यायही नाही. पण मित्रांनो, मराठी भाषेला इतकाही दूर लुटू नका, कारण या पुढच्या पिढीला या मातीचा, या भाषेचा विसर पडेल. मित्रांनो, बघा ना, मराठीची कथा काय गुन्हा आहे का? मराठी शाळेमध्ये घातलं की कमीपणा असं समजलं जातं. आपण महाराष्ट्रात राहतो, आपली मातृभाषा मराठी आहे. आपण महाराष्ट्रात राहून सुद्धा आपल्याला मराठी लिहिता येत नाही, वाचता येत नाही, हे किती लाजिरवाणी गोष्ट आहे. आपण महाराष्ट्राच्या मातृभूमीवर जन्म घेतो, लहानाचे मोठे होतो, खेळतो, बागडतो, याची सौंदर्य जपणारी आपली मायबोली मराठी भाषा आपण कसं विसरतो? आपण जर इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत असलो तरी आपल्या मायबोलीवर प्रेम असलेच पाहिजे. मराठी भाषेने देशाला काय दिलं हे थोडक्यात सांगायचं झालं तर स्वराज्याचे पाया रचणारे पहिले छत्रपती शिवाजी महाराज. भारताच्या मुलींना शिकवणाऱ्या पहिल्या महिला सावित्रीबाई फुले मराठी. भारताच्या पहिल्या डॉक्टर आनंदी जोशी मराठी. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील मराठी. क्रिकेट खेळाचा देव समजला जाणारा सचिन तेंडुलकर मराठी. इत्यादी वरून हे दिसून येते की जे आज मराठी भाषा कमी लेखली जात आहे तिचा या देशाच्या प्रगतीत खूप मोठा वाटा आहे. आणि महाराष्ट्राच्या तरुणीने गर्व आपला अभिमानाने बाळगला पाहिजे. आणि आपण शेवटी एवढेच म्हटले पाहिजे की गर्व आहे मला मी मराठी असल्याचा, गर्व आहे मला मी मराठी असल्याचा. धन्यवाद. नमस्कार, मी विजयलक्ष्मी मलगोंडा पाटील इयत्ता 8वी मध्ये शिकत आहे. आदरणीय व्यासपीठ, पूज्य गुरुजन आणि येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. मी आज तुमच्या समोर अत्यंत अभिमानाने एका विषयावर बोलणार आहे. तो विषय आपल्या सर्वांच्या काळजातील अगदी जवळचा आहे. तो विषय म्हणजे गर्व आहे मला मी मराठी असल्याचा. काही वर्षांपूर्वी कुसुमाग्रजांनी मराठी भाषेचे वर्णन करताना
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, खरेच झालो धन्य ऐकतो मराठी, खरेच झालो धन्य ऐकतो मराठी. मराठी होणे म्हणजे एक केवळ विशिष्ट राज्यघराण्यात जन्म घेणे नव्हे. मराठी म्हणजे एक पराक्रमी, स्वाभिमानी, समृद्ध वारसा असणे होय. हा तो महाराष्ट्र आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी शून्यातून स्वराज्य उभारले आणि अन्यायाविरुद्ध लढायला शिकवले. छत्रपतींचा हा वारसा स्तब्ध वाहतो. म्हणूनच प्रत्येक मराठी माणसाचा हृदय स्वाभिमानाने धडकत असतो. आपला महाराष्ट्र केवळ तलवारीच्या दरारीने गाजलेला नाही, तर संतांच्या विचाराने पावन झालेला आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ आणि संत चोखामेळा यांनी आपल्या अभंगातून समाजाला मानवतेची आणि समतेची शिकवण दिली. आपल्या भूमीने देशाला क्रांतीची दिशा दाखवली. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचे दार उघडले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाला जगातील सर्वश्रेष्ठ संविधान दिले. आपली मराठी भाषा ही अमृतांची पौजा शिंपली अशी ही गोड आणि समृद्ध आहे. अशा या मातीत जन्म घेणे कुठल्याही भाग्यापेक्षा कमी नाही. मित्रांनो, आजच्या आधुनिक युगात इंटरनेट आणि इंग्रजीच्या दुनियेत आपण आपल्या मराठी भाषेला विसरता कामा नाही. साहित्याचा विचार करायचे असले तर ज्ञानेश्वरीपासून ते आधुनिक काळातील साहित्यापर्यंत मराठी भाषा ही आपल्या जगाला समृद्ध केली आहे. आजचा मराठी माणूस इतिहासाचा गप्पा मारत नाही, तो विज्ञान, तंत्रज्ञान, क्रीडा, उद्योग इत्यादी क्षेत्रात सैर करत आहे. मी शेवटी आम्हाला काय कुणाची भीती, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, देव देश आणि धर्मापायी प्राण घेतला हाती, असं कधी काळी म्हणणारी या देशाची युवा पिढी जेव्हा झिंझिन झिंगाट म्हणत सैराट होते. मैदानावरील खेळांपेक्षा, ग्रंथालयातील पुस्तकांपेक्षा, कुटुंबातील संस्कारांपेक्षा आणि व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीपेक्षा सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत चॅटिंग, मेसेजिंग, व्हिडिओ कॉलिंग, पोस्ट शेअरिंग, सेल्फी कॅचिंग अशा मोबाईलच्या आणि सोशल मीडियाच्या मोहजालातच युवा पिढीचा वेळ संपून जातो आणि शिवाजी, संभाजी, तान्हाजी, नेताजी अशा शूरांचा आणि वीरांचा ऐतिहासिक वारसा सांगणारे आपले युवक जेव्हा 3G, 4G, 5G असं म्हणत PUBG सारख्या मोबाईल गेम मध्ये आपला जीव गमावून बसतात, तेव्हा व्यासपीठाला विषय मिळतो मोबाईलचे फायदे व तोटे. नमस्कार मित्रांनो, मी आलिया झटकरनी विषय मांडते मोबाईलचे फायदे व तोटे. ज्याप्रमाणे श्वासाशिवाय माणूस जगू शकत नाही, अगदी त्याचप्रमाणे एक क्षण सुद्धा माणूस मोबाईल शिवाय व्यतीत करू शकत नाही. हे सत्य आहे. व्यापून टाकलंय जग सारं मोबाईल नावाच्या गॅजेटने, व्यापून टाकलंय जग सारं मोबाईल नावाच्या गॅजेटने. दाऱ्याखुऱ्यातून वाड्या वस्त्यातून माणूस पण हरवत चाललंय. अशीच अवस्था आहे ना आज. विज्ञान तंत्रज्ञानातील क्रांती आणि इंटरनेटचा अद्भुत आविष्कार झाला आणि या दोघांच्या आविष्कारातून जन्माला आलेलं अपत्य म्हणजे हे मोबाईल. मोबाईलने क्रांती झाली, पण ती इतकी अफाट होती की पहिलीचं मूळ कोरोनामुळे शाळा बंद असूनही ऑनलाईन शिकू लागलं. स्वाध्यायाची पिढ्या करून मेल करू लागले. त्याच्या प्रगतीचा इतका मोठा वेग साऱ्या जगाला विस्मयचकित करून गेला. पण जेव्हा या वेगाची जागा प्रचंड अखंड उडलेल्या पिढीच्या रूपाने गतिमान झाली, तेव्हा सारे जग चिंतित झालं. स्वतःच मनोरंजन करून लोक सोशल मीडियाच्या अधीन झाले. त्यातून स्वमग्न व एकलकोंडेपणा वाढत गेला. मला तर मोबाईल शिवाय एकही दिवस चांगला आहे असंही म्हणता येत नाही आणि वाईट असेल असंही म्हणता येत नाही. कारण कोणत्याही गोष्टीचा चांगला वापर करणं जसं आपल्या हातात आहे, अगदी वाईट व चुकीचा वापर करणं हेही आपल्याच हातात आहे. कारण नसताना वारंवार मोबाईलकडे जाणारा हात आणि डोळे थोपविणे देखील आपल्याच हातात आहे. श्रोते हो, हिलन किलन या जगप्रसिद्ध अंतश्रीला एका व्यक्तीने विचारले, कुचेष्टेने एका व्यक्तीने विचारलं, अंधे होना इससे बुरी बात
मोबाईलचा अतिरेकी वापर सोडून देऊया. माहिती आणि ज्ञानासाठीच मोबाईल पाहूया. माहितीसाठीच मोबाईल वापरूया. संत आणि महापुरुषांची चरित्रे वाचूया. संत आणि महापुरुषांची चरित्रे वाचूया. ज्ञानेश्वर, विवेकानंद आणि डॉक्टर अब्दुल कलाम होऊया.